नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल मस्त अशी खुसखुशीत करंजीची रेसिपी पाहणार आहोत। सारण बनवण्यापासून तर करंजा तळेपर्यंत संपूर्ण कृती मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि आज मी तुम्हाला करंजीचा साचा न वापरता मस्त अशी डिझाईनची करंजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। करंजी आपली मस्त अशी खुसखुशीत होण्यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता कशी बनवायची करंजी ते पाहूया। पण त्याअगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्यासोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा। सर्वात अगोदर करंजीच्या आतील जे सारण आहे ते तयार करून घेऊया। तर त्यासाठी जे प्रमाण घेतलेलं आहे ते मी ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे। तुम्ही घरातली कुठलीही वाटी सेट करा आणि त्याने सर्व प्रमाण मोजून घ्या। तर ह्या वाटीने मोजून मी आता बरोबर 3 वाटी एवढा बारीक 0 साईजचा जो रवा असतो तो घेतलेला आहे। त्याच वाटीने मोजून मी बरोबर 5 वाटी एवढं खोबरं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीने मोजून मी 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आता सर्व साहित्य छान असं भाजून घेतलेलं आहे। रव्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून छान असा खमंग लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे खोबरंसुद्धा मी छान असं भाजून घेतलेलं आहे। जास्त लालसर करायचं नाही, फक्त कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहे, चारोळे घेतलेले आहे आणि काजू बदामचे काप मी घेतलेले आहे। हे सुद्धा 1 चमचा तुपावरती छान असे खमंग भाजून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपण सारण बनवून घेऊया। एका मोठ्या भांड्यामध्ये आता जो भाजून घेतलेला रवा आहे तो आपण आता टाकून घेऊया। रवा आपल्याला जास्त पांढरं ठेवायचं नाही, अशा पद्धतीने लालसर करून घ्यायचा आहे। त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं टाकून घेऊया, ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊया आणि त्यानंतर मोजून घेतलेली जी पिठी साखर आहे ती सुद्धा घालून घेऊया। साधारणतः एवढ्या सारणामध्ये आपल्या 50 ते 60 एवढ्या करंज्या आरामात होतात। तर आता हे सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुरुवातीला चमच्याच्या मदतीने आपण हे मिक्स करून घेऊया। त्यानंतर हलकंसं हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। जे खोबरं आहे ते हलकंसं हाताने प्रेस करून चुरून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मस्त असं सारण तयार होणार आहे। तर हे सारण आपण साधारणतः 1 ते 2 महिने आरामात हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि याच्या वाटेल तेव्हा करंज्या बनवून खाऊ शकतो। सारणासाठी जो रवा आहे तो आपल्याला बारीकच वापरायचा आहे। 0 नंबरचा जो रवा आहे तोच आपल्याला इथे वापरायचा आहे। त्यानंतर आता थोडीशी मी ते वेलची पावडर टाकत आहे। वेलची पावडर आपण शेवटी टाकून घेऊया, त्यामुळे सारणामध्ये त्याचा स्वाद छान असा टिकून राहील। तर आपलं सारण आता छान असं एकजीव होत आलेलं आहे। पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे आपलं सारण व्यवस्थित असं मिक्स होईल। तयार आहे आपलं मस्त असं करंजीसाठीचं जे सारण। जेव्हा आपण करंजीसाठीचं सारण बनवू तेव्हा आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। जो रवा आहे आपल्याला तो बारीकच वापरायचा आहे आणि त्यानंतर जे खोबरं आहे हे आपल्याला जास्त लालसर करायचं नाही, हलकंसं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, फक्त कुरकुरीत करायचं आहे। तर सारण आपलं तयार झालेलं आहे। आता पारीसाठीचं पीठ मळून घेऊया। सेम वाटीने मोजून मी 3 वाटी मोजून एवढा चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण रवा आणि खोबरं मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून बरोबर 3 वाटी मी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकाच वाटीने मोजून मी इथे पाव वाटी एवढं साजूक तूप घालत आहे। तूप आपल्याला छान कडकडीत गरम करून तुपाचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे, त्यामुळे आपली जी करंजी आहे ही मस्त अशी खुसखुशीत होणार आहे। त्यामुळे इथे मी पाव वाटी एवढं तूप गरम करून घातलेलं आहे। तर तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता। आता हे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे, कारण तूप फार कडकडीत होतं, हाताला चटके बसण्याची शक्यता आहे। त्यासाठी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताने आपल्याला जे तूप आहे हे मैद्यामध्ये व्यवस्थित चोळून मिक्स करायचं आहे, म्हणजे जे तूप आहे हे मैद्याला एकसारखं लागलं जाईल, म्हणजे आपली जी करंजी आहे ही मस्त अशी खुसखुशीत होईल। कृतीमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला मैद्यामध्ये तूप जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित चोळून आपल्याला हे तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर हातामध्ये पीठ घेऊन बघायचं, मुटका तयार होत असेल तर समजायचं की आपलं जे मोहन आहे हे पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे। आता त्यानंतर आता थोडं पाणी टाकून आता आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही, मीडियम असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे चपातीसाठीचं जे कणिक मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि आता जे पाणी मी वापरलेलं आहे हे नॉर्मल पाणी आहे, गरम किंवा थंड पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही, तर नॉर्मल पाण्याचाच
वापर करून हे पीठ मळायचं आहे। या पद्धतीमध्ये माझं पीठ मस्त असं मळून तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी जास्त सैलसरही नाही आणि घट्टही नाही। आता याला 10 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण 10 मिनिटेच आपले झालेले आहे। पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे। आता छोटासा एक गोळा घेऊया, लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची छान अशी पारी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हातावरती आपण छान मळून घेऊया पुन्हा एकदा आणि लाटण्याने आपल्याला छान पातळसर अशी पारी लाटून घ्यायची आहे। जेवढी होता होईल तेवढी आपल्याला ही पातळ पारी लाटायची आहे, जाड ठेवायची नाही। जर आपण ही पारी जाड ठेवली तर तळल्यानंतर आपल्या ज्या करंज्या आहे या लगेच नरम पडतील। त्यासाठी ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, करंजीची जी पारी आहे ती आपल्याला होता होईल तोपर्यंत पातळच लाटायची आहे। पातळ लाटल्यामुळे आपली जी करंजी आहे मस्त अशी खुसखुशीत तयार होणार आहे। तर त्यासाठी आता इथे मी पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी पातळसर मी पारी इथे लाटून घेतलेली आहे। या पद्धतीमध्ये मी पारी जी आहे ती लाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। यापेक्षा जास्त जाडही ठेवू नका आणि पातळही ठेवू नका। आता लगेचच करंजी बनवायला घेऊया। तर इथे आपण आता साचा न वापरता तांब्याचा वापर करणार आहोत। तांब्याला ह्या पद्धतीमध्ये मी प्लास्टिक लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता जी लाटून घेतलेली पारी आहे ती ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला ह्यावरती जे सारण आहे तयार केलेलं ते भरून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून जितकं बसेल तितकं आपण सारण यामध्ये भरायचे आहे आणि साईडने आपण इथे पाणी लावून घेऊया। अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, कृतीमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही ही फोल्ड करायची आहे आणि जी कडा आहे ती आपल्याला दाबून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा पार्ट आपण आता इथे काढून टाकून द्या। ज्या पद्धतीमध्ये आपण साच्याने करंज्या बनवतो अगदी तशीच पद्धत आहे, परंतु इथं आपण साचा न वापरता तांब्यावरती ही करंजी बनवत आहोत। एकदम एकसारख्या अशा ह्या करंज्या येतात। आता छान अशी आपण हिला डिझाईन करून घेऊया। साच्यापेक्षाही मस्त डिझाईन आपण आता हातानेच बनवून घेणार आहोत, किंवा तुम्हाला डिझाईन करायची नसेल तर अशाचही तुम्ही ह्या करंज्या ठेवू शकता। मस्त अशी मुरड आता करंजीला घालून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी डिझाईन तयार होत आहे आपल्या करंजीला। बनवायला खूप सोपी आहे। अशा पद्धतीने आपण जर मुरड घालून घेतली तर तळल्यानंतर आपली एकही करंजी तेलामध्ये फुटत नाही। अगदी सोपी अशी ही पद्धत आहे, तर नक्की ट्राय करून पहा। दिसायलाही खूप आकर्षक दिसते आणि बनवायलाही खूप सोपी आहे, अजिबात जास्त वेळ लागत नाही। साच्यापेक्षाही एकदम सोपी अशी ही करंजी आहे। तर मस्त अशी मुरड मी या करंजीला घातलेली आहे, त्यामुळे आपली जी करंजी आहे ती मस्त अशी दिसत आहे। तर या ठिकाणी आपली दुसरी ही करंजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता किती छान अशी दिसत आहे। किंवा तुम्हाला साच्याने आवडत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने साच्याने सुद्धा ह्या करंज्या करून घेऊ शकता। त्यानंतर मी एका सुती कपड्यावरती ह्या ठेवलेल्या आहे, वरतून आपल्याला कपडा टाकायचा आहे। सर्व करंज्या बनवून घेतल्याच्या नंतर आता ह्या तळून घेऊया। कढाईमध्ये जितक्या बसेल तितक्याच करंज्या आपल्याला टाकायच्या आहे। तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचे आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती ह्या छान अशा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। किती खुसखुशीत झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या करंज्या झालेल्या आहे। गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही, नाहीतर लगेचच त्यांचा रंग बदलेल, आतून त्या कच्च्या राहतील। त्यासाठी लो टू मीडियम फ्लेमवरती ह्या करंज्या छान खरपूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। तेल आपल्याला एकदम जास्त कडकडीत ठेवायचं नाही, मीडियमच ठेवायचं आहे। तर या ठिकाणी आपल्या करंज्यांचा रंग बदललेला आहे, म्हणजे आपल्या ज्या करंज्या आहे ह्या ऑलमोस्ट आता तळत आलेल्या आहे। आता ह्या लगेचच आपण काढून घेऊया। एकही करंजी आपली तेलामध्ये सुटलेली नाही, तुम्ही पाहू शकता। तर आता ह्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहे, लगेचच आता काढून घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या करंज्यासुद्धा आपण आता अशाच पद्धतीने तळून घेऊया। कढाईमध्ये जितक्या बसेल तितक्या करंज्या आपण आता कढाईमध्ये टाकून घ्यायच्या आहे, जास्तही टाकायच्या नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन ज्या करंज्या आहे ह्या तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते किंवा तेलकट होण्याची शक्यता असते। त्यामुळे जितक्या बसतील, साधारणतः इथं मी 5 करंज्या ह्या कढाईमध्ये घातलेल्या आहे। माझी कढाई मोठी आहे म्हणून तुम्ही तुमची कढाईचा अंदाज बघून त्यामध्ये करंज्या तळून घेऊ शकता। तर मस्त असा रंग आपल्या करंज्यांना आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। करंज्याचा रंग चेंज झालेला आहे, छान अशा तळल्या गेलेल्या आहे, रंगही अगदी मस्त आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। करंज्या बघूनच मस्त अशा खुसखुशीत दिसत आहे। आता ह्या करंज्या सर्व काढून घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या करंज्यासुद्धा आता अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया।
इथे सर्व करंज्या माझ्या बनवून तयार झालेला आहे. रंग पहा अगदी छान आलेला आहे. मस्त अशा खरपूस रंगावरती ह्या तळल्या गेलेल्या आहे. आता एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते, त्यावरून ठरवा की करंज्या किती खुसखुशीत अशा झालेल्या आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सारण सुद्धा मस्त असं भरगच्च भरलं गेलेलं आहे. तर कशी वाटली आजची ही करंजीची साचा न वापरता मस्त अशी डिझाईनदार करंजीची रेसिपी, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.